सर माझ्या मते शाळेत फक्त गायधनी सरांचेच पेपर्स तपासून झाले। मी हे सगळं मुद्दामून केलं असं वाटतंय तुला? मी एका अतिशय महत्त्वाच्या मीटिंग मध्ये होतो। आडगाळीत पडलेल्या भंगाराच्या सामानासारखं जगतय आणि वरनं आमच्या मालकाचा बाप नाही बघतय। चालते वा गायधनी सर चालते वा। जपून जा हं, आणि इथली काही काळजी करू नका। हर्ष, पोचल्याबरोबर फोन कर। गाडी समोर एक लहान मुलगा आला आणि ऍक्सिडेंट झाला। काय? कुठे? गांधीनगर रोडवर। फार लागलं का त्या मुलाला? हो, त्याला नवजीवन हॉस्पिटलमध्ये आणलंय। आम्ही तिकडेच आहोत। काका प्लीज तुम्ही येता लवकर। पण तुम्ही भर रस्त्यावर गाडी घेऊनच का गेलात? सॉरी काका। ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी लवकर पोहोचतो तिकडे। हा, लवकर या काका प्लीज। येतो मी। अहो, तर पाणी मागितलं आणि चाललात कुठे? मी जरा जाऊन येतो। कुठे? काय झालंय? एक मिनिट। काय? अंतर आणि नेहा ना, त्यांच्या हातून एक ऍक्सिडेंट झालाय। काय? लागलं बिलं की काय तर दोघींना? आपण एक मिनिट, तू काळजी करू नकोस। अंतराचाच फोन आला होता, मी पटकन जाऊन बघून येतो। पण मी पण येते। नाही ना, तू थांब इकडे, मी तुला फोन करतो तिथे। हॅलो। अहो पण सुधाताई। हां काय? सुधाताई काय झालं? अंतराचा फोन आला होता। अंतराचा फोन? हो। काय म्हणाली? म्हणजे तुम्ही शांतपणाने घ्या, असं घाबरण्यासारखं नाहीये। अगं पण झालं काय ते तर सांग। सांगते ना। अंतरा आणि नेहा नेहमी गाडी चालवायला घेऊन जातात ना, तशा त्या आजही गेल्या होत्या। आणि काय झालं? त्यांच्या हातून छोटासा ऍक्सिडेंट झालाय। पोरींना काही लागलं नाही ना? नाही, त्यांना काही नाही झालं, पण त्यांनी एका लहान मुलाला धडक दिली। नेहा, मला जाम भीती वाटते ग। जर आईला कळलं ना आपल्या हातून ऍक्सिडेंट झाला तर। नाही नाही नाही, हे बघ तू काही काळजी करू नकोस। बाबा काही नाही सांगणार आईला। अगं पण काका अजून आले कसे नाही आहेत? नेहा, अंतरा, तुम्हाला फार लागलेलं नाही ना? त्याला किती लागलाय? फार नाही, माहित नाही। त्याला चेक करतायत इमर्जन्सी वॉर्ड मध्ये। तो कोण आहे? त्याचा काही नंबर वगैरे? कळवलंय। तुम्ही पण अगर नीट बघून गाडी चालवायची। बाबा आमची काहीच चूक नव्हती हो। कोण विश्वास ठेवणार तुमच्यावरती? उद्या त्याच्या आई वडिलांनी पोलीस केस केली नाही म्हणजे मिळवली। आज जाल तुम्ही। ठीक आहे, मी बघून येतो त्याला। हां, काळजी करू नका। अरे आत्ताच एक ऍक्सिडेंटची केस आली। एका मुलाला गाडीने उडवलंय। हो, त्या दोघी घेऊन आल्या। एक्सक्यूज मी, तुमच्यापैकी नेहा कोण? मी नेहा। तुम्हीच आमच्यावरी फोन केला होता ना? ज्या मुलाला अपघात झाला तो माझा मुलगा आहे, ओमकार। जर ओमकारला काही... काका, डॉक्टर त्याला आतमध्ये चेक करतायत। अरे किती हा बेजबाबदारपणा! नाही त्या वयात तुमचे आई बाप तुमच्या हातात गाड्या देतात, आणि गाडी चालवता येत नसतानाही तुम्ही बेदरकारपणे गाड्या चालवता। नाही जर ओमकारला काही झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही। काका पण माझ्याशी वाद घालतेस? काय नाव आहे तुझं? अंतरा रघुनाथ मोहिते। आणि तुझं? मी नेहा धनंजय मोहिते। मी तुम्हाला सोडणार नाहीये। अशी अद्दल घडवीन की आयुष्यभर लक्षात राहील। काय समजता काय स्वतःला? एक्सक्यूज मी। येस। तुम्ही कोण? नाही, या मुली जी गाडी चालवत होती ती गाडी माझी आहे। मी धनंजय मोहिते। गाडी चालवता येत नसताना त्यांच्या हातात गाडीची चावी द्यायला लाज नाही वाटत?
आणि हे बघा, जे झालं ते चांगलं नाही झालं मला माहिती आहे, पण तशी यांची चूक नाही आहे. असा ऍक्सिडेंट यांची चूक नाहीये, तुम्ही असं म्हणणारच हो. कोणतेही आई बाप स्वतःच्या मुलांच्या चुका कबूल करतच नाहीत. नाही बघा, असा ऍक्सिडेंट होतो, पण तुम्ही जरा शांत राहा. काय शांत राहू? तुमच्या मुलीच्या बाबतीत हे घडलं असतं तर तुम्ही शांत राहू शकला असतात का? हे बघा, असं चिडून काही मार्ग निघणार का? आपण शांत राहिलो तर काहीतरी मार्ग काढता येईल. मी तुमच्या मुलाला बघून आलोय, जो काय खर्च आहे तो द्यायला तयार आहे ना. मी नाही, मला खर्चाचे पैसे वगैरे नको. मी आता पोलिसातच तक्रार करणार आहे. तुमच्यावर कोर्टात केसच करतो. आता होणाऱ्या परिणामाला तयार राहा. डॉक्टरांनी तुम्हाला भेटायला बोलवलंय. हो, आलोच. हे बघ, त्यांच्यापैकी कोणी आलं, काही प्रश्न विचारले तर आपल्याला खूप लागलाय, खूप दुखतंय असा देखावा करायचा आणि आपली काहीही चूक नव्हती असं ठासून सांगायचं. बाबा, चूक तर माझीच होती. का बस, मी सांगेन तसंच करायचं. कळलं का? कळलं का? हो बाबा. ए अगं अंतरा, रडू नकोस बरं. हे बघ, काकांनी काही विचारलं ना तर मी सरळ सांगेन की मी तुला गाडी चालवायला दिली होती, माझी चूक होती. तू रडू नकोस. पण नेहा, तू का वेडी आहेस का? तू कशाला असं सांगशील? नाही, मी सांगेन बाबांना. नाही, हे बघ, मी सांगितलं होतं ना तुला गाडी चालवायला. मग अगं, पण ऍक्सिडेंट माझ्याच हातून झाला ना. तू काय एवढी घाबरतीयस? हे बघ, आपण मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो ना. मग हे बघ, चूक आपली नाहीये. तू घाबरशील ना तर मी पण खूप घाबरीन ग. काका, काका काय काय म्हणाले आई बाबा? खूप चिडले आमच्यावर. नाही, मी बोललोय त्यांच्याशी, समजवलं त्यांना. हे बघ, त्या मुलाला फार काय लागलेलं नाहीये. थोडासा डोक्याला मार लागलाय, थोडा हाताला लागलाय. डॉक्टर म्हणाले 1-2-4 दिवसात तो रिकवर होईल. बाबा, उगाच आमच्यामुळे तुम्हा सगळ्यांना मान खाली घालावी लागेल ना. हे बघ, चूक तुमची नव्हती ना. मग तुम्ही काळजी करू नका. आपण खरे आहोत ना, मग घाबरायचं नाही. पण काका, जर पोलीस चौकशीसाठी आपल्या घरात आले तर? पोलीस जर घरात आले ना तर त्यांच्याशी काय बोलायचं ते मी बघून घेईन. तुम्ही काळजी करू नका. हं? अंतरा, हे बघ, बाबांनी समजवलंय ना आपल्याला. आणि आपला बाप्पा आहे ना, काका सॉरी. काका, पण मी खरं सांगते, यात माझी किंवा अंतराची काहीच चूक नव्हती. तो मुलगाच आमच्या गाडीसमोर आला होता. नेहा, पूर्ण आत्मविश्वास नसताना कुणालाही बरोबर न घेता बाजाराच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी गाडी घेऊन जाणं हा शहाणपणा होता का? काका, आम्ही व्यवस्थित गाडी चालवत होतो. आमची खरंच काही चूक नव्हती हो. नेहा, नेहमी चूक चालवणाऱ्याचीच असते असं नाही, पण दोष मात्र चालवणाऱ्यावरच येतो. तरी मी दोघींना बजावलं होतं, सांभाळून गाडी चालवा. थोडक्यात निभावलं म्हणून ठीक आहे. काही गंभीर झालं असतं म्हणजे? तुम्ही
नमस्कार. गायधनी सर, असं काय काम पडलं की एवढ्या सकाळी घरी आला? माफ करा मोहिते सर, थोडा त्रास देतोय तुम्हाला, पण तुम्हाला माहीत नसलेली एक गोष्ट मी मुद्दाम सांगायला आलोय तुम्हाला. तुमच्या मुलीच्या हातून ज्याला अपघात झालाय तो माझा मुलगा आहे, ओमकार गायधनी. हो, दैव बलवत्तर म्हणून तो वाचला, नाहीतर प्राणावरच बेतलो होतो त्याच्या. गायधनी सर, माझ्या मुलींमुळे तुमच्या मुलाला, तुमच्या कुटुंबाला जो त्रास झाला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. अहो, काहीतरी काय मोहिते सर, तुम्ही माझ्यासारख्या माणसाची माफी मागावी. होतात असे अपघात कधी कधी, आणि तुमच्या मुलीकडून घडलाय तो बेजबाबदारपणा. मी म्हटलं तुम्ही काळजीत असाल, तो माणूस कोण असेल, तुमच्या मुली जेलमध्ये जातील वगैरे वगैरे, म्हणून मुद्दाम आलो. सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी पोलीस तक्रार मागे घेतली आहे. मी काय तुमच्या मुलींवर केस बीस काय करणार नाही. हो, वयच आहे त्यांचं चुका करायचं, हो ना बेटा? पण यापुढे मात्र काळजी घ्यायची. हं, बस इतकंच सांगायला आलो. तुम्ही निघतो. थांबा गायधनी, काहीतरी घेऊन जा. नाही, अहो शाळेची वेळ होत आली, उशीर झाला तर लेट मार्क लागेल. येतो मी, येतो वहिनी, येतो. हा बेटा. हॅलो. हा, मी सचिनची आई बोलते. नमस्कार प्रभाताई. नमस्कार पुरे झाले, चमत्कार दाखवा आता, चमत्कार. म्हणजे लग्नाच्या वेळी काय कबूल केलं होतं ते विसरलंच वाटतं. लग्नात जे देण्याचं ठरलं होतं ते देऊ हळूहळू असं म्हणाला होता त्यावेळी. अहो, खरंच देऊ हळूहळू. हळूहळू? तुमचं हळूहळू म्हणजे कासवाला सुद्धा लाजवेल असंच आहे हो. प्रभाताई, तुम्हाला माहितच आहे ना आमच्याकडे चोरी झाली होती ते. चोरी तुमच्या घरी नाही, आमच्या घरी झाली आहे. आणि आता हक्काचं मागण्याचीही चोरी झाली आहे आम्हाला. हे बघा, मी तुम्हाला 6 महिन्याची मुदत देते. पुढल्या वेळी नंदिनी तुमच्या घरी येईल ना, तेव्हा किमान 4 सोन्याच्या बांगड्या तरी पाठवा तिच्या बरोबर. पण कुठून आणू मी हे सगळं? अहो, कुठून आणू काय? लग्नात पाहिलेत की मी तुमच्या हातात 2 जाड पाटल्या, 4 सोन्याच्या बांगड्या. हो, आता तेवढ्याच शिल्लक राहिल्या तो माझ्याकडं. आता या वयात कशाला हव्या तो तुम्हाला सोन्याच्या बांगड्या? त्या पाठवा आमच्याकडे. आणि तुम्ही घाला ना पितळी बांगड्या, नाहीतरी खरं खोटं कळतंय कुणाला. हो, पण हे बघा, मी सांगते तेवढं लक्षात ठेवा, नाहीतर तुमच्या मुलीची कायमची माहेरी रवानगी करीन, एवढं लक्षात ठेवा. हॅलो. काय सुरेख डिझाईन आहे त्या बांगड्यांचं. माझ्या हातात किती शोभून दिसतील. बाबा बाबा बाबा, मी ते मला बाबा ऐका ना प्लीज. बाबा बाबा सॉरी, माझी चूक झाली. पण ऍक्च्युली आमचा काहीच दोष नव्हता. तो मुलगा एकदम समोर आला. मला तुम्ही बाबा, तुम्ही खूप रागवलात माझ्यावर. पूर्ण खात्री झाल्याशिवाय गर्दीच्या ठिकाणी गाडी चालवणं धोक्याचं असतं, माहित होतं ना तुम्हा दोघींना? काकांनी बजावलं होतं ना, तरी गेलात तुम्ही. सुदैवानं तो मुलगा बचावला, उद्या त्याला काही झालं असतं म्हणजे? आणि गाडीवरचा ताबा सुटून तुम्हा दोघींना काही झालं असतं म्हणजे? सॉरी बाबा, मी यापुढे कधीच गाडीला हात नाही लावणार. हे सुद्धा चुकीचं आहे. आपल्या हातून पुन्हा अशी चूक होणार नाही याची खात्री करून घ्यायची. ठेच लागली म्हणून कोणी चालणं सोडत नाही. काय? हो बाबा. लक्षात ठेव यापुढे.
गुरुजी, बोला मयेकर सर. गुरुजी, गायधनींबद्दल बोलायचं होतं. बोला. गायधनी सरांच्या विषयाचे पेपर्स कुणी तपासले याचा शोध लागला आणि जे सत्य कळलं ते भयंकर आहे. गायधनी सरांनी त्यांच्या काही लाडक्या विद्यार्थ्यांकडून हे पेपर्स तपासून घेतले होते. काय? बस झालं. आता गायधनींना सस्पेंड करण्यासाठी सबळ पुरावा मिळालाय आपल्याला. आपल्या शाळेचं नाव मातीत मिळवायला निघालाय हा माणूस. तुमच्या मुलीच्या हातून ज्याला अपघात झालाय तो माझा मुलगा. काय झालं गुरुजी? मयेकर सर, अशी एक विचित्र घटना घडली आहे की मी मोठ्या पेचात अडकलोय. काय झालं? गुरुजी, हा माणूस साधा नाही. मी तुम्हाला ऑब्लिगेशन खाली आणायचं आणि स्वतःचं सस्पेन्शन रद्द करून घेण्याचा डाव असणार आहे. दुर्दैवाने हे आत्ताच घडायला हवं होतं. काय म्हणावं या घटनेला? मी मोठ्या धर्मसंकटात सापडलोय मयेकर सर. पण नाही, माझ्या मुलींच्या भविष्यासाठी मी या शाळेतल्या मुलांचं भवितव्य पणाला लावणार नाही. मयेकर सर, गुरुजी, कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नका. यातून कसा मार्ग काढायचा ते आम्ही बघतो. पण हा ओमकार तुमच्या गाडीसमोर आलाच कसा? शिंदे सर, चूक ओमकारची नाहीये, कार चालवणाऱ्याची आहे. आणि कार चालवत होतं कोण? कोण? अंतरा मोहिते. काय म्हणजे आपल्या सरांची मुलगी? हो ना. अहो, थोडक्यात निभावलं नाही तर खरं तर ही पोलीस केस झाली असती. पण जेव्हा मला कळलं की गाडी सरांची मुलगी चालवत होती तेव्हा म्हटलं नाही. अहो, सरांच्या मुलीची बदनामी म्हणजे सरांची बदनामी, सरांची बदनामी म्हणजे आपल्या शाळेची बदनामी. हे काही योग्य नाही. म्हणून मग तक्रार केलीच नाही. वा, किती उच्च विचार आहेत तुमचे. हो ना गायधनी सर, तुम्ही मनाचा केवढा मोठेपणा दाखवलात हो. आणि फार यातना झाल्या असतील ना हा मोठेपणा दाखवताना. काय म्हणायचं तुम्हाला? नाही म्हणजे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. काय बरोबर? अगदी बरोबर. कठीण यातना म्हणजे काय असतं तेही कळेल तुम्हाला गायधनीच्या पोस्टला मोठेपणा आल्यावर. आई अगं तसं काही नाही झालेलं ना. आय एम सॉरी. सॉरी काय? हा, सॉरी म्हणून काय होणार आहे? अरे घरामध्ये मोठी माणसं लहानांना चार शहाणपणाच्या गोष्टी सांगत असतात, त्या तुमच्या भल्यासाठी असतात. हे तुम्हाला कधी कळणार आहे? बरं तर बरं त्या गायधनीने पोलीस कंप्लेंट मागे घेतली म्हणून, नाही तर दोघी जणी जेलची हवा खात बसला असतात तिथे. काय का ही अक्कल त्या अंतराची असणार. ती म्हणाली असेल तुला चल गाडी घेऊन जाऊया म्हणून, हो ना? हे ती म्हणाली आणि तू गेलीस. आपल्या गाडीचं नुकसान झालं तर त्यांच्या बाबांचं काय जाणार आहे? आई काय आई? एकदा दिवे लावलेस तडे पुरे नाही झाले. एकदा आई बापांना रडवून झालंय, त्यांनी समाधान नाही झालं तुझा. हे काय बोलतेस तू? चुप, एक शब्द बोलू नको. आणि पुन्हा जर तुम्ही दोघींनी त्या गाडीला हात लावला ना तर खबरदार, घराबाहेर पडणं बंद करून टाकीन. दिसेल त्या मुलाशी लग्न लावून मोकळी होऊन तुझा, कळला? गाणं कुठची बघ.
माई नाही लागला ना फोन तर आला नाही रे, फोनही लागत नाहीये आणि त्या दोघांचाही फोन येत नाहीये. आता नाही नाही ते शंका यायला लागलेत मला. काहीतरीच काय माई. हा तरीच काय तरीच. अगं बोल ना, काय तरीच. अरे मी हर्षसाठी देवीला नवस बोलले होते. तो नवस फेडायला हवा मला. अगं मग एवढंच ना. अगं मग जा ना तू, का मी येऊ तुझ्या बरोबर. नाही नको. हर्षला न सांगता गेले तर रागवायचा तो माझ्यावर. माई अगं हर्ष झाला आम्ही घाबरतो तर त्याच्या आदरापोटी, त्याच्या दराऱ्यामुळे. तुला काय प्रॉब्लेम आहे. तू का घाबरतेस त्याला.